चला शेंगदाणे निवडले, भाजले, कुरकुरी झाल्या. ते 2 आरत्या होत्या, एक आरती आणि हे कापूर लावतेलं हे काळं झालेलं गरम पाण्यात घालून ठेवले. ही आरती छान निघली बघा. ती निघणा म्हणून गरम पाण्यात घातल्या. चला तर कुठ करून घेते. गार वाटायला आलेला आहे, उकड्यात जरा कमी आले आणि संध्याकाळी स्वयंपाकच बनवायला नको वाटते. पिठं एक सपल्यात, काय करायचं आणि काय नाही. असं पिठं सपल्यावर तर खूप म्हणजे काय बनवायचं कुठ करून हे बरणीत ठेवणार आहे. यात मॅगी ठेवलेली मी पॅकेटमध्ये घालून. झालं काय तर 2 काय 3 हे राहिलेले मॅगीचं, संपलेले मॅगी. तर बरं पडते एकदम आणले की. म्हणजे आधीमध्ये मुलं काय तर मागायलेत नाश्त्याला ते करून द्यायला येतं. बंड्या बघा आमचा कसा बसलाय. ह्यांचं काम निवांत आहे आपल्यापेक्षा, माणसांपेक्षा. केस बघा माझी केवढी पिकल्यात, पुढे जास्त पिकल्यात. अजून हे येईनात. सकाळी 6:30ला गेल्या, 6ला येणार म्हणलेले. अजून त्यांचं काम आवरायला नाही आहे. 8 वाजेल त्यासनी यायला. पाणी नसलं की अशी अवस्था असते बघा. ही 2 कॅन भरल्या. उद्या येते खरं 10-11ला पाणी येते खरं. सकाळी आंघोळ्या व्हायला पाहिजेत, धुणं भांडी व्हायला पाहिजे, नाही तर मग दुपारनंतर धुणं भांडी करायला. पाण्यामुळे किती गोंधळ होते. असं सगळ्या घरातनं पसारा. आधी घरं लहान आहेत आणि त्यात ते भरून ठेवायचं, खूप गोंधळ होतो. त्या आईकडनं मी कॅन आणलेली, ती पण मी सांडगं त्यातनं काढलं आणि त्यात पाणी भरून ठेवले. पर्याय नाही आता पाऊस पडूसपर्यंत. खरं पाऊस पडावा. माणसांच्या तोंडाकडे नाही, जनावरांच्या तोंडाकडे बघून तर पाऊस पडावा. पाऊस नाही पडला तर काही खरं नाही आहे. खरं आज आमच्या इकडं जरासं हवा गार आहे, उकडायचं जरा कमी आले. तर पाऊस काय नाही, बारीक बारीकच आधीमध्ये यायला आलाय. असं मोठा काय नाही आहे. एवढा कुठं झाला आपला शेंगदाण्याचा. 10-12 दिवस तर जातो आपल्याला, त्यामुळे काही टेन्शन नाही. आमच्यात कुठं जास्त लागतो, कारण आमच्यात सगळ्याला शेंगदाण्याचं कुठं वापरायला लागतो. आता यात एक चमचा घालून ठेवूया म्हणजे हात घालायला लागत नाही. किती छान निघलं बघा. हे मग अशीच काढलेलं, पण हे बघा थोडंसं गरम पाणी घातलं आणि निरम्यात घालून ठेवलेलं थोडा वेळ, तसंच निघलं चकचकीत. हे तर काळं काळं मिट्ट झालेलं. सुद्धा काढलं. कसं असतं बघा, स्वच्छ केलं ज्या त्यावेळी तर बरं वाटतं. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे म्हणल्यासारखं. किती छान निघलं. पूर्ण काळं डांबरावून झालं ते, कापूर लावून लावून. अजून स्वयंपाकाचा पत्ते नाही. हे सगळं स्वच्छ करत बसलेली. भाकरी बघा आपली भाकरी अशी टम्म फुगली, टम्म. 4 भाकरी केल्या, 4. तर ही कडक करायला ठेवलं मी, कडक. आणि असणे कडक आवडत्या. पाणी आलं नाही की भरून ठेवायचं टेन्शन, आणि पाणी ज्यावेळी येतं तशी रिकामं करून घासायचं टेन्शन. असं हे असतं बघा. चला धुणं वगैरे झालेलं, भांडी तेवढी राहिलेली आहेत. अजून जेवण बनवायचं. आज डबा द्यायला नाही स्त्रीला, कारण हे आहेत. ते म्हटले नंतरनं बनव आणि देऊया नंतरनं डबा. हे बघा तेवढं सगळं रिकामं केलं, घासलं. रिकामं म्हणजे काही वतलं नाही. धुणं भांडी धुणं परत ते घासायला आंघोळीला सगळं ते सपलेलं आहे. परत पाणी आत्ता आलेलं आहे. आलं पण लय उशीर नव्हतं पाणी. ते 4 भांडे ते घासून घेते, मग स्वयंपाक बनवायचा आहे. आणि त्यानंतर मग दुपारी वाचायला पाहिजे. वाचन माझं सकाळी झालेलं नाही, फक्त आरती केल्या. मग दुपारी वाचायला बसायला पाहिजे. आणि दळपं तर काहीच नाहीत, सगळी दळपं करायला पाहिजे. डाळीचं पीठसुद्धा दळून आणायला पाहिजे. डाळीचं पीठ असले की आधीमध्ये डब्याला काही नसलं तर बेसनची पोळी वगैरे द्यायला येते. त्यामुळे पीठ असलेलं कधी घरात शिल्लक बरं पडतं. चला घरच्या घरी प्रोटीन पावडर आपण बनवूया.
मोजून घ्यायचं. बदाम 1 वाटी घ्यायचा. आता मी इथं वताई गेले आणि सगळे सांडले. 1 वाटी बदाम आणि अर्धी वाटी काजू घ्यायचं. इथं तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुमच्या घरातली माणसं काय काय खातात त्याच्या आवडीनुसार तुम्ही बाकीचे सुद्धा जे ड्रायफ्रूट असतात ते ॲड करू शकता. घ्यायचं तर यात थोडंसं जे मॉइश्चर असतं ते निघून जाण्यासाठी हे करायचं, भाजून घ्यायचं. यामध्ये तुम्ही मखाना ॲड करू शकता. प्रोटीन पावडर तयार करता येईल श्रीसाठी आणि ह्यांच्यासाठी. गडबडीच्या वेळी दूध गरम करून त्यात 1-2 चमचे ते घालून दिलं प्यायला की तेवढंच दम राहतो पोटामध्ये. सकाळी जर नाश्त्याला काय नसेल तर. खूप दिवस झालं बनवायचं तर पिना ते. यामध्ये तुम्ही मखाना घालू शकता, जवस घालू शकता आणि पिस्ता वगैरे पण ॲड करू शकता. पण मी या 2 ह्याचंच करणार आहे कारण बाकीचं काही नाही आहे. आणि दुधात कधी साखर घालायची नाही बघा. ही पावडर घालायची, दूध घालायचं आणि मध घातला तर चालेल, पण मध पण चांगला पाहिजे. आणि गुलकंद वगैरे ॲड केला तरीसुद्धा चालेल, छान होतं. ज्यूस करून दाखवेन मी. चला हे भाजते आणि मिक्सरला याची पूड करून ठेवायची. ह्याची पूड करायची आणि तुम्ही ठेवला फ्रीजला वगैरे तर 2-3 महिने राहते, काही खराब होत नाही. तर फ्रीजला ठेवायची आणि शक्यतो काचेच्या बरणीत ठेवा प्लॅस्टिकपेक्षा. काचेच्या बरणीत खूप चांगली राहते. हे भाजत असताना यामध्ये तूप घालून भाजला तरीसुद्धा चालतं. खरं तूप घालून भाजल्यावर कसं होतं, जास्त दिवस जर तुम्ही ठेवला तर मग ते वास मारतं. त्यामुळं मी तूप काय घालाय नाही, असंच कोरडच भाजणार आहे. तूप घालून जरी तुम्ही भाजला तरी पण चालतं. आणि खरं दुधात ते तूप घातलेलं असं पावडर टाकला की असं तेलकट होतं बघा, ते चांगलं लागत. त्यामुळे शक्यतो तूप घालायचं नाही. मग त्याचं लाडू बनवायला पाहिजे तर चालतं. मग लाडू वगैरे काय बनवणार नाही, पूडच बनवून ठेवणार आहे. खूप दिवस झालं म्हणतो ते मी बनवायचं करते काय होईना. आणि जास्त पण असं करपूस भाजायचं नाही, नाहीतर एकदम बारीक गॅसवर थोडा वेळ भाजायचं, जास्त भाजायचं नाही. कारण की जर कडवट लागतं मग ते जास्त भाजला तर तुम्ही, मग थोडंसंच भाजायचं. तुम्ही विचार करा, एवढी भांडी मी कुठं भरून ठेवली असतील. कारण घरात जागा तर बघितलेली आहे तुम्ही केवढीशी आहे, पण तेवढ्याशा जागेत मी कुठं भरून ठेवली असेल. एकमेकावर असं भरून ठेवते मी. बाथरूममध्ये अजिबात हालायला जागा नसते. तोंड धुतासुद्धा येत नाही. असं म्हणजे एवढं पॅक बाथरूम होतं. पर्याय नाही, पाऊस पडायला पाहिजे, नाही तर काही खरं नाही. चला भाजून घेतलेलं आपण गार झालेलं आहे, आता बारीक करूया. आणि आता बारीक करून घेऊया. आमच्या किचन ओट्यावर लय अडचण आहे. कसं दिसते तुम्हाला आता व्यवस्थित. एकदम असं पूड करायची नाही बघा याची, म्हणजे एकदम फिरवायचं नाही मिक्सर. बंद चालू करायचं, असं करायचं. नाहीतर मग तेल सुटते त्याला. अजून थोडंसं मोठा येईल. हे बघू शकता तुम्ही, आपली अशी प्रोटीन पावडर तयार झालेली आहे. अशी तर काढूया आपण. बंद चालू करून पावडर तयार करायची. लई पण बारीक नाही, लई पण मोठी. एक बदाम तसं राहतात, त्यात काढायचे आपण वेचून. अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी प्रोटीन पावडर करून ठेवू शकता. आणि लहान मुलं असतील किंवा वृद्ध माणसं असतील त्यांना असं, किंवा आपण सुद्धा घेऊ शकतो. कसं होतं बघा, आता धावपळीच्या
ह्या जगामध्ये आपल्याला. म्हणजे वेळेवर झोप नाही, वेळेवर जेवण नाही आणि त्यात सकस आहार नाही. भाजीपाला हा सगळा औषधं मारलेलाच भाजीपाला आहे. त्यामुळं आपल्याला पौष्टिक असं काही मिळत नाही. त्यामुळं आपण सुद्धा लेडीजने सुद्धा असं म्हणजे हे जे प्रोटीन एवढी प्रोटीन पावडर आपली झालेली आहे. यामध्ये मी तर प्लास्टिकच्या बरण्यात ठेवलेलं आहे, खरं म्हणजे तुम्ही काचेच्या बरण्यात ठेवा. यामध्ये एक चमचा घालून ठेवायचा. ओला हात यामध्ये म्हणजे घालायचा नाही, कारण खराब होतं. मग असं चमचा घालायचा आणि झाकून ठेवायचं. आता हे आपण कसं बनवायचं ते बघूया. भांडे एक डिगीवर. आता मी थोडंच तुम्हाला बनवून दाखवते, कारण आता मला हे आवडत नाही, खरं म्हणजे मी पितच नाही. काजू बदाम असलं काय आपल्याला आवडत नाही. आवडणारे व्यक्ती 2 आहेत आमच्या, श्री आणि ही. मी आता दूध घेतले आणि यामध्ये घालायचं. 1 चमचा घातला तरी बास आहे. आणि ह्याला काय करायचं, थोडा वेळ गरम करायचं, शिजवून घ्यायचं. शिजवल्यामुळे पूर्ण जे बदामाचा वगैरे अर्क आहे तो त्यामध्ये उतरतो. हे बघा, गरम वाळी ठेवलेलं आहे मी. शिजवायचं याला थोडा वेळ. असं खूप असं म्हणजे दाटसर त्याला थिकनेस येतो. घरात मी एकटे असले की माझं सोबती कोण असतं तर TV असतो. TV वर मी जी 90ची गाणी असतील बघा जुनी ती लावते. बिफोर यू म्युझिक वगैरे असतं त्याच्यावर लावते आणि मी ऐकत असते. आणि इकडं माझं कामसुद्धा चालू असतं. खूप छान छान गाणी असतात. मग आपल्याला कुणीही लागतं. तुम्हाला जर हे गोड पाहिजे असेल तर यात खडीसाखर घालायची. खडीसाखर बारीक करायची आणि घालायची. का तुला लागणार का? मला 2 तास तर लागणार वाचायला. काय बसलं भांड? मी काय ते लावलं नाही वा, बारक्या भांड्यात केलं मी. घ्या ती पिऊन बघा. चांगलं लागते. लागते खरं गोड नसल्यामुळे जरासं त्यात खडीसाखर घालायला पाहिजे. खडीसाखरची पूड करून ठेवायला पाहिजे. खडीसाखर चालते का? चालते. खडीसाखर साधी साखर चालत नाही, खडीसाखर चालते. हा, हे केमिकल असते म्हणून ह्या साखरेत. खडीसाखर नसते रे. खडीसाखर सगळ्या चालतेच की. फ्रीज मध्ये बसत ना की कुठे. सुट्टी चालते काय जेवायला? नव्हती सांगून आलो त्याला. आधी केलं तुम्ही सांगितलं माहिती ना त्याला ठेवलेलं. सांगून झालं. मोड पण खराब होणार नाही, मोड पण बसायला पाहिजे. तर चला मैत्रिणींनो, असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जाता जाता लाईक आणि कमेंट मात्र करत जावा, कारण त्या माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्याला लोणी काढायचं. मैत्रिणींनो, लाईक आणि कमेंट केल्यामुळे मला सुद्धा कळते की तुम्हाला कितपत व्हिडिओ आवडतात, काय होतं. त्यामुळे प्लीज लाईक कमेंट ह्या करत जावा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.